विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं सुरू असलेल्या पोलीस भरती डेली सराव सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आहे या सिरीजचा 63वा दिवस, म्हणजेच आपण आज या सिरीजचा 63वा भाग पाहत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी आजचा पहिला आणि सिरीजमधील प्रश्न क्रमांक 1313. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? आता मित्रांनो, स्त्रियांना शिक्षण द्यायला सुरुवात कोणी केली होती? महात्मा फुले यांनी केली होती. त्याचबरोबर असहकार चळवळ, सविनय कायदेभंग यासारख्या चळवळींमधून स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीत कोणी आणलं? महात्मा गांधी यांनी आणलं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय क, महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणलेलं होतं. तर मित्रांनो, यामुळेच सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी यासारखे चेहरे आपल्याला माहीत आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1314. वितळ तार म्हणजेच फ्यूज ही टिंबटिंब द्रवणांक असलेल्या संमिश्राची बनलेली असते. आता मित्रांनो, वितळ तार का वापरतात? जेव्हा शॉर्ट सर्किट होणार असतं, म्हणजेच विद्युत प्रवाह वाढलेला असतो, त्यावेळी फ्यूज गरम होऊन ती वितळून जावी म्हणून तिचा वापर केलेला असतो. म्हणजे मित्रांनो, ती काय असणार आहे? तर कमी वितळणांक किंवा कमी द्रवणांक असलेली असणार आहे, जेणेकरून विद्युत प्रवाह पुढे जाण्या अगोदरच ही गरम होऊन वितळून जाईल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय अ. प्रश्न क्रमांक 1315. नाबार्ड बँकेची स्थापना टिंबटिंब साली झाली. या ठिकाणी पहा, नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. आणि मित्रांनो, ही बँक काय करते? तर ग्रामीण भागाला आणि शेती व्यवसायाला वित्त पुरवठा करते. आणि मित्रांनो, याची स्थापना कधी झाली होती? 12 जुलै 1982ला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ. नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? यावर देखील प्रश्न येतो. मुंबईमध्ये आहे, मुंबई या ठिकाणी आहे. त्यासोबतच नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? तर शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. यावर देखील प्रश्न येऊ शकतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1316. RBI ॲक्ट टिंबटिंब साली संमत झाला. मित्रांनो, RBI ॲक्ट 1934 साली संमत झालेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. तर मित्रांनो, या कायद्यानुसारच 1 एप्रिल 1935ला RBIची म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली होती. लक्षात काय ठेवणार आहे? कायदा 1934, स्थापना 1935. प्रश्न क्रमांक 1317. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हा अवर्षण प्रवण आहे. मित्रांनो, अवर्षण प्रवण क्षेत्र कोणतं महाराष्ट्रातील? पर्जन्य छायेचा प्रदेश कोणता आहे? पश्चिम महाराष्ट्र. सांगली, सातारा, अहमदनगर हे जिल्हे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणता जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतोय किंवा जवळ येतोय? तर अहमदनगर म्हणजे आजचा अहिल्यादेवीनगर जिल्हा आहे, तो अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड असणार आहे. प्रश्न क्रमांक 1318. बंगाली वाघाचे निवासस्थान म्हणून टिंबटिंब प्रदेश ओळखला जातो. मित्रांनो, रॉयल बेंगॉल टायगर कोणत्या ठिकाणी आढळतोय? सुंदरबनच्या प्रदेशामध्ये आढळतोय, जो गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ब असणार आहे. प्रश्न क्रमांक 1319. भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. मित्रांनो, भात संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ. प्रश्न क्रमांक 1320. खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य असतात? या ठिकाणी पाहायचं आहे. स्थायी समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती यामध्ये राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य असतात. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? ब, क आणि ड. म्हणजेच पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1321. अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून टिंबटिंब मृदेची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, रूपांतरित स्फटिकमय खडकापासून जांभी मृदा तयार होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ. कोणत्या भागामध्ये आढळते? तर कोकणामध्ये आढळते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1322. बाल साहित्य पुरस्कार 2025 मराठी भाषा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मित्रांनो,
2025चा मराठी भाषेसाठीचा बाल साहित्य पुरस्कार आहे तो सुरेश सावंत यांना मिळाला, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ब असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1323, खालीलपैकी कोणते एक द्विगु समासाचे उदाहरण नाही? द्विगु समास कधी असतो? सामासिक शब्दातील जर पहिलं पद संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समूहवाचक असेल तर त्या ठिकाणी द्विगु समास असतो. चातुर्मास मध्ये चतु हा काय आहे? संख्या, हे संख्या विशेषण आहे. चतु म्हणजे 4 आणि मास म्हणजे 4 महिन्यांचा समूह. द्वि म्हणजे 2, द्विदल म्हणजे 2 दलांचा समूह. पंचार्थी, पंच म्हणजे 5 आणि पंचार्थी म्हणजे 5 आरत्यांचा समूह. राहिलं काय? 5 6. 5 6 मध्ये काय होतंय? 5 किंवा 6 असा याचा विग्रह होतोय. म्हणजेच एक म्हणजे अ, ब आणि क काय आहेत? द्विगु समास. आणि 5 6 वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड. 5 6 हा द्विगु समास नसून द्वंद्व समास आहे. प्रश्न क्रमांक 1324, श्रीमंत मनुष्य पैशाच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात, या अर्थाची म्हण ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, श्रीमंत माणसं पैशाच्या जोरावर जे करू शकत नाही ते गाव एकत्र येऊन करू शकते. यासाठी कोणती म्हण आहे तर गाव करी ते राव न करी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. गावातील लोक एकत्र येऊन जे काही करू शकतात ते राव एकटा करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 1325, कोणता मानू चंद्रमा भोवरीचा की नभीचा? या ओळीतील अलंकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, एक व्याख्या लक्षात ठेवा. जेव्हा उपमेय कोणते आणि उपमान कोणते याच्यामध्ये संदेह किंवा संशय निर्माण होतो त्यावेळी ससंदेह अलंकार असतो. मग या ठिकाणी पहा, कोणता चंद्रमा मानू, भोवरीचा की नभीचा, म्हणजे नभातील चंद्र मानू की तुझ्या चेहऱ्याला चंद्र मानू, यामध्ये संदेह निर्माण झालेला आहे असं वर्णन या ठिकाणी आपल्याला आढळतं. म्हणून या ठिकाणी काय असणार आहे? ससंदेह अलंकार, म्हणजेच पर्याय ब. प्रश्न क्रमांक 1326, चुकीची जोडी शोधा. या ठिकाणी पाहायचं आहे, खिडकी अधिक आत खिडकीत, पूर्वरूप संधी काय झालं? ई अधिक आ होऊन आ नाहीसा झाला आणि ई आहे असा राहिला, म्हणजेच पूर्वरूप संधी. गेली आहे, गेली अधिक आहे गेलीय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं? पूर्वरूप संधी झाली. तसेच घर अधिक ई घरे, या ठिकाणी घर अधिक ई झाले, काय होणार आहे? घरी होणार आहे. घरी, री पाहिजे, म्हणजे काय झालं? ब जोडी चुकीची दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 1327,
माझ्या मागे येऊ नकोस या वाक्यातील मागे शब्द कोणत्या प्रकारचा शब्दयोगी अव्यय आहे? आता या ठिकाणी पहा, माझ्या मागे म्हणजेच माझ्या पाठीमागे काय दाखवलंय, तर एक ठिकाण दाखवलं, ठीक आहे, स्थल दाखवलं, म्हणून या ठिकाणी मागे हा शब्द काय असणार आहे? स्थलवाचक शब्दयोगी अव्यय, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. प्रश्न क्रमांक 1328, आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. आत्मवाचक सर्वनाम, ज्या ठिकाणी सर्वनामाचा अर्थ आपण स्वतः असा होतो त्याला काय म्हणायचं? आत्मवाचक सर्वनाम. मग या ठिकाणी पहा, तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला, म्हणजेच तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला, याच्यामध्ये आपणहून हा शब्द काय आहे? आत्मवाचक सर्वनाम, म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1329, तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. या ठिकाणी पहा, तो नेहमीच उशिरा येतो म्हणजे काय झालं? ही त्याची नेहमी उशिरा येण्याची रीत आहे आणि ही वर्तमान काळामध्ये सुरू आहे, म्हणून या ठिकाणी रीती वर्तमान काळ असणार आहे, म्हणजेच पर्याय ड. प्रश्न क्रमांक 1330, वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, वर बघ, खाली बघ, समोर बघ हे शब्द जर स्वतंत्रपणे आले तर ते क्रियाविशेषणाचे कार्य करतात, आणि जर ते एखाद्या नामाला जोडून आले तर शब्दयोगी अव्ययाचं काम करतात. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी पर्यायामध्ये क्रियाविशेषण अव्यय दिलेलं नाही, म्हणजेच काय असणार आहेत? हे शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून काम करणारे असणार आहेत, पर्याय क. जर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण दोन्ही दिलं असतं तर त्या ठिकाणी हे स्वतंत्रपणे दिले असल्यामुळे क्रियाविशेषण हे उत्तर झालं असतं. प्रश्न क्रमांक 1331, मराठी भाषेसंदर्भातील पुढीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे? चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे, हे तर बरोबरच आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे, मित्रांनो या ठिकाणी हे देखील बरोबर आहे. आणि आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो, हे देखील बरोबर आहे. परंतु हिंदी ही मराठी भाषेजन्य आहे का? नाही. मराठी भाषा ही प्राकृत आणि संस्कृत यापासून बनलेली आहे. प्राकृत ही मराठी भाषेची जन्य आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणजे या ठिकाणी विधान क काय आहे? चुकीचं आहे, अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 1332, दर्शक सर्वनाम ओळखा. दर्शक सर्वनाम मित्रांनो कोणते आहेत? तर हा, ही, हे, तो, ती, ते. मग या ठिकाणी कोणतं दिलंय? हा दिलंय, म्हणजे पर्याय क, हा हे दर्शक सर्वनाम आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर होतो त्यांना काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम. या ठिकाणी जवळची वस्तू दाखवायची असेल तर हा, ही, हे ही झाली जवळची वस्तू दाखवण्याची सर्वनामे. पुढे जर आपल्याला दूरची वस्तू दाखवायची असेल तर त्या ठिकाणी काय वापरणार? तो, ती, ते. अशा प्रकारे हा, ही, हे, तो, ती, ते ही काय आहेत? दर्शक सर्वनामे. प्रश्न क्रमांक 1333, कोणत्या स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात होत नाही? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, अकारांत सामान्य रूप होतं, आकारांतचं होतं, इकारांतचं होतं, परंतु ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप होत नाही, किंवा या ठिकाणी नाम तरी असेल, नाम पाहायला देखील मिळणार नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. प्रश्न क्रमांक 1334, वाक्यातील कोणत्या शब्दाला क्रियापदाचे विशेषण असे म्हणतात? आता मित्रांनो, विशेषण म्हणजे काय असतं? तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. त्याचप्रकारे क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता? तर क्रियाविशेषण. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे? क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते, पर्याय ब. आता मित्रांनो, जर ते अविकारी असेल, त्याच्या रूपामध्ये बदल होत नसेल तर त्याला काय म्हणणार आपण? क्रियाविशेषण अव्यय म्हणणार, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1335, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. या ठिकाणी पहा, बिनभाड्याचे घर म्हणजे काय? तर तुरुंग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. प्रश्न क्रमांक 1336, संयुक्त वाक्याचे उपप्रकार किती? मित्रांनो, संयुक्त वाक्याचे त्यामध्ये वापरल्या गेलेल्या प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानुसार 4 प्रकार पडतात. प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे आहेत. त्यामुळेच संयुक्त वाक्याचे देखील 4 प्रकार पडतात. कोणते कोणते? पहिला समुच्चय बोधक, दुसरा विकल्प बोधक, तिसरा न्यूनत्व बोधक आणि चौथा परिणाम बोधक. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय ब 4.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तरच या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.